मोठं आलिशान घर, ब्रँडेड गाड्या, लक्झरी लाईफस्टाईल आणि या सगळ्यांच्या मागे एक नवीन स्वप्न उभं राहतंय, ट्रेडिंगचं स्वप्न। एकेकाळी गुंतवणुकीचं गणित फक्त मोठ्या बिझनेसमॅनकडं, बँकरकडं किंवा फायनान्स एक्सपर्टकडं असायचं, पण आता सीन बदललाय। आजचा तरुण शेअर बाजार समजून घेतोय, स्टॉक कधी विकायचा, ऑप्शन मध्ये किती रिवॉर्ड, क्रिप्टो किती उंच हे शिकतोय आणि काही वेळा धडपडतोय सुद्धा। 7च्या आत घरात आणि वयाच्या 25च्या आत ट्रेडिंग अकाउंट हे आजच्या मुलांचं नवं रुटीन झालंय। NSEच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात उघडलेल्या नवीन डीमॅट अकाउंट पैकी तब्बल 6 पैकी 4 अकाउंट्स तरुणांनी उघडले आहेत। आज 5000चा प्रॉफिट, कॉल ऑप्शन मध्ये लॉस गेला, पण आता बँक होतोय। यार, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग वाचलंस का? कॉफी शॉप मध्ये आता अशी वाक्य आपल्याला सहज ऐकायला मिळतात, पण या झपाट्याने वाढलेल्या ट्रेंडमुळे अनेक तरुणांनी ट्रेडिंगला शॉर्टकट टू सक्सेस समजायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियाच्या इन्स्टंट प्रॉफिट दाखवणाऱ्या व्हिडिओनी या फॅडला आणखी खतपाणी घातलंय। सध्या यूट्यूबवर 10 मिनिटात पैसे कमवा, आजचा ऑप्शन कॉल, बाजारात फक्त हे बघा, अशा हजारो व्हिडिओंची गर्दी आहे आणि प्रेक्षक ही लाखोच्या संख्येने। पण हे खरंच इतकं सोपं आहे का? तज्ञ सांगतात, ट्रेडिंग म्हणजे गेम नाही, ही शिस्त आहे। शेअर बाजारामध्ये जेवढा नफा आहे तेवढीच जोखीमही आहे। SEBIच्या अहवालानुसार 90% ई ट्राय ट्रेडर्सना सातत्याने तोटा होतोय। काही जण तर कर्ज घेऊन ट्रेडिंग करतात आणि एका क्लिकमुळे आयुष्याची बचत ही शून्यावर येते। ट्रेडिंग करणं चुकीचं नाही, पण त्यामागे योग्य शिक्षण, अनुभव आणि संयम नसेल तर हा मार्ग लॉसचा फास्ट ट्रॅक ठरू शकतोय। ट्रेडिंग हे गेम नाही, ते एक करिअर आहे। त्यासाठी शिकावं लागतं, समजून घ्यावं लागतं आणि वेळ द्यावा लागतो। तुमच्या एका चुकीच्या कॉलमुळे तुमचा बॅलन्स फक्त नाही तर आत्मविश्वास सुद्धा शून्यावर जाऊ शकतो। शेवटी शेअर बाजार एक अफाट संधी आहे, पण ती संधी शहाणपणाने वापरणाऱ्यांसाठी। तुमचं स्वप्न जलद पैसा असेल तर टॉप लॉस लावायलाही शिका, कारण ट्रेडिंग मध्ये एकच गोष्ट कायम असते, रिस्क। आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।